शिवडी विधानसभेचे विद्यमान आमदार आज पुन्हा एकदा हॅट्रिक करण्यासाठी शिवडी विधानसभेतून एकंदरीत विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता नुकतंच त्यांच्या कुटुंबांकडून त्यांचं औक्षण झालेलं आहे। अजय चौधरी आपल्याला सहकुटुंब इथं बसलेले पाहायला मिळतात आणि पुन्हा एकदा जो 2009ला जे इथून आमदार होते त्यांना पराभव करून 2014-2019 ची धुरा सांभाळली। आता 2024 साठी सर तुम्ही पुन्हा एकदा ह्या मैदानात उतरलेला, रिंगणात उतरलेला, काय आजच्या भावना आहेत? कुटुंब तुमच्या बाजूला बसलेले आहे। आज निवडणुकीचा दिवस आहे आणि आम्ही सारच कुटुंबांनी शुभेच्छा दिल्यात मला। काल संपूर्ण महाविकास आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि आता आम्ही मतदान करायला चाललेलो आहोत। या मतदारसंघामधील जनतेच्या सद्भावना आहे, जनतेचं प्रेम आहे, प्रचंड प्रतिसाद या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये जनतेकडनं मला मिळाला आणि आता मी मतदान करायला चाललेलो आहे। सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की लोकसभेची आपण जर आकडेवारी पाहिली तर मतदानाचा टक्का जो आहे तो घसरलेला पाहायला मिळतो। खरं तर 2019 पासून ज्या महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या घडामोडी गेल्या त्याच्यानंतर मतदार राजा हा नाराज झाल्याची बाब जी आहे ती समोर आलेली। आता मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावं, त्यासाठी तुमचं काय आव्हान असणार आहे? जरूर, कारण हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि आपला हा पवित्र हक्क आहे मतदानाचा। हे प्रत्येक तुमचं मत, तुम्हाला काय वाटते, तुम्हाला काय अपेक्षित आहे, कसल्या प्रकारचं सरकार अपेक्षित आहे, हे तुमच्या हातात असते आणि तुमचा मतदानाचा तो पवित्र अधिकार हे बजावणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे। माझं आवाहन आहे मतदार राजाला की आपल्या मतदानाचा अधिकार वाया घालवू नका। त्या मतदानाचा अधिकार प्रत्येकाने बजावायलाच पाहिजे आणि शिवडी विधानसभेतील तमाम जनता, या महाराष्ट्रातील तमाम जनता आपल्या मतदानाचा अधिकार बजावल्याशिवाय राहणार नाही असा मला पूर्ण विश्वास आहे। सर, अगदी शेवटचा प्रश्न आहे। खरं तर ज्यांचा 2009ला तुम्ही पराभव केला ते बाळा नांदगावकर ह्याच मतदान, 2014ला पराभव केला ते बाळा नांदगावकर ह्याच मतदारसंघातून पुन्हा एकदा उभे राहिले। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत राज ठाकरे येऊन तुमच्यावर टीका करताना पाहायला मिळाले होते। आजचा दिवस आणि एकंदरीत कसं बघतोय या सगळ्या घटनेला? 10 वर्ष सेवा केल्यानंतर ही टीका सर तुमच्यावर सुरूच आहे। जे हांडा आंदोलन तुम्ही केलं होतं त्याच्यावर सुद्धा टीका झालेली आहे। आता टीका करणाऱ्याला टीका करणं एवढाच पर्याय आहे ना, दुसरं काय आहे? प्रत्यक्ष काम करणाऱ्याला काय काय करावं लागते, लोकांच्या सेवेकरता किती मेहनत करावी लागते त्याला माहीत। ज्यांनी 10 वर्षामध्ये या मतदारसंघाकडे ढुंकून बघितलं नाही, जे या मतदारसंघातील जनतेच्या सुखदुःखात कधी आले नाही, त्यांना टीका करायचा अधिकारच नाही। कारण कोरोनामध्ये हे होते कुठे? कोरोनामध्ये पूर्ण शिवसेना परिवार या मतदारसंघामध्ये जनतेच्या सेवेला एकजूटीने काम करत होता, परिश्रम करत होता, इथल्या जनतेला माहीत आहे। पण त्यांना टीका करण्याशिवाय दुसरा काही उरलेलं नाहीये। त्यांनी स्वतः काय केलं ते पहिला सांगावं आणि मग टीका करावी। आपण जर पाहिलं तर कुटुंब अजय चौधरींचं आज सकाळीच तयार झालेलं आहे। खरं तर आज महत्त्वाचा दिवस आहे। काय ताई भावना आहेत? पुन्हा एकदा 10 वर्षाचा कालावधीनंतर आता 11व्या वर्षाच्या कालावधीसाठी तयारी करताना पाहायला मिळतात, काय भावना? नाही, आमच्या सगळ्या कुटुंबाच्या या शुभेच्छा बाबांसोबत आहेतच। त्याप्रमाणे पूर्ण शिवडी विधानसभा ही त्यांच्या पाठीशी आहे। एकनिष्ठ असे आमदार आहेत ते, त्यामुळे दिवस रात्र लोकांमध्ये राहून लोकांचं कामं केली आहेत त्यांनी। त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की शिवडीची जनता ही त्यांच्या मागे ठामपणे उभी राहील आणि कुटुंब म्हणून तर आम्ही प्रचंड गर्वच आहे आम्हाला त्यांच्याबद्दल। आमच्याशी बोलण्यासाठी तर खरं तर हे संपूर्ण कुटुंब आणि स्वतः आता विद्यमान आमदार जे आहेत ते तयार झालेले आहेत मतदानाला जाण्यासाठी। त्यामुळे शिवडीतलं गणित आता कसं असणार ह्याचा निकाल 23 नोव्हेंबरला समोर आहे। त्यासाठी आपल्याला 23 नोव्हेंबरची जी आहे ती वाट पाहावी लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित सह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।